श्री भातखंडे सर, उपमुख्याध्यापक श्री बर्गे सर, पर्यवेक्षक श्री जाधव सर, माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभ व्रत वैकल्य यांना फार महत्त्व आहे. आपण सर्वजण या सण समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतो आणि यातीलच एक उत्सव नवरात्र उत्सव आपण श्रद्धेनं उत्साहानं संपन्न करीत आहोत. या नवरात्रामध्ये घरोघरी घट बसवले जातात, त्याच्याभोवती धान्य पेरलं जातं आणि देवीची त्याचबरोबर प्रतिष्ठापना केली जाते. 9 दिवस 9 रूपांमध्ये देवीची पूजा केली जाते आणि अशा पद्धतीनं आपण या उत्सवामध्ये सहभागी होत असतो. 9 दिवसामध्ये खूप लोक उपवास व्रत वैकल्य करतात, पूजा अर्चा यज्ञ अशा प्रकारचे सर्व विधी केले जातात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तुमच्या आणि आमच्या आवडीचं म्हणजे गरबा खेळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो. त्याचबरोबर घागरी फुंकून रात्रभर जागरण केलं जातं. अशा प्रकारे हा सर्व 9 दिवसांमध्ये उत्सव संपन्न होत असतो. आदिशक्तीचा उत्सव आपण सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये साजरा करत आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विद्यार्थी मित्रांनो, आषाढी एकादशी पासून कार्तिकी महिन्यामध्ये येणारी जी एकादश असते त्या चातुर्मास म्हटलं जातं. या 4 महिन्यांच्या कालावधीला आणि या 4 महिन्यांमध्ये देव निद्रिस्त असतात असं म्हटलं जातं आणि कार्तिकी एकादशी नंतर देव जागृत होतात. तर या चातुर्मासामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही आणि म्हणून आपण पाहतो की या 4 महिन्यांमध्ये लोक खूप उपवास पूजा अर्चा भजन कीर्तन देवाची आराधना करतात. का तर देव निद्रिस्त असतात आणि देवाची आराधना केल्यामुळं आपल्या पाठीशी देव निद्रिस्त असून सुद्धा उभे राहून आणि अशा प्रकारे आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभो म्हणून या 4 महिन्यांमध्ये व्रत वैकल्य केली जातात. आता आपण पाहिलं या 4 महिन्यांमध्ये गणेशोत्सव येतो आणि या 4 महिन्यांमध्ये नवरात्र उत्सव सुद्धा आपण संपन्न करत असतो. भारतामध्ये देवीची अनेक मंदिरं आहेत आणि ती शक्तिपीठ म्हणून ओळखली जातात. आता शक्तिपीठ म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडेल. त्याची एक कथा आहे. सतीचा पिता प्रजापती आणि याने काय केलेलं होतं, एकदा मोठा यज्ञ केलेला होता आणि या यज्ञामध्ये सतीला बोलवलेलं नव्हतं. परंतु वडिलांनी यज्ञ केलेला आहे आणि आपल्याला कशाला आमंत्रण पाहिजे आणि म्हणून सती ही वडिलांच्या घरी या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी गेली. तिला तिथं गेल्यानंतर कुणी चांगली वागणूक दिली नाही, तिच्याशी कोणी बोललं नाही, पण तरी सुद्धा सगळे गडबडीत असती, यज्ञाच्या कार्यक्रमात आहेत त्यामुळे नको बोलू दे आणि म्हणून ती सहभागी झाली. परंतु तिथं गेल्यानंतर मात्र शंकराविषयीचं अपमानजनक बोलणं सतीने ऐकलं आणि सतीला काही हे सहन झालं नाही आणि तो जो यज्ञ निर्माण केलेला होता त्या यज्ञामध्ये सतीनं आत्मदहन केलेलं आहे. आता शंकरांना ही वार्ता समजली आणि शंकरांनी यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी वीरभद्राला पाठवलं. वीरभद्रानं यज्ञाचा विध्वंस केला. सतीचं प्रेत खांद्यावरती घेऊन शंकर इकडं तिकडं त्यांना खूप दुःख झालेलं होतं आणि फिरत होते आणि फिरताना काय झालं तर सतीचे शरीराचे एक एक अवयव हे इतरत्र विखुरले गेले आणि विखुरले गेल्यानंतर त्याची काय झालेली आहे तर ज्या ज्या ठिकाणी हे शरीराचे अवयव पडले विखुरले त्या त्या ठिकाणी एक एक मंदिर उभं केलं आणि हेच शक्तिपीठ म्हणून ओळखली जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत आणि भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहेत. त्यातीलच पहिलं शक्तिपीठ आपण पाहणार आहोत की
तुळजापूरची भवानी माता आद्य शक्तिपीठ आहे, सर्वांची देवता आहे. आणि याच्याविषयी एक कथा सांगितली जाते. प्रभू राम दंडकारण्यामध्ये असतानाचा हा प्रसंग आहे. तुम्हाला ह्यातली अर्धी कथा माहितही असेल की रावणानं काय केलं तर आपला मामा मारी याला एका हरणाचं, सुवर्ण हरणाचं रूप, त्याला कांचन मृग म्हणतात, त्याला घेऊन हे रामाच्या झोपडीकडे, कुटीकडे पाठवलं. कारण राम वनवासामध्ये होते. आणि मग तिथं गेल्यानंतर ते जे हरिण होतं, अर्थात ते राक्षसच होतं, परंतु त्यानं रूप धारण केलेलं होतं. आणि मग ते इकडं तिकडं सीतेच्या दृष्टीस पडेल अशा तऱ्हेनं ते फिरत होतं कुटीजवळ. आणि मग बरोबर सीतेनं ते पाहिलं आणि माता सीतेला की त्या कांचन मृगाचा मोह झाला. आणि रामाला सीतेनं गळ घातली की मला त्या हरणाचं जे सोनेरी कातडं आहे ते हवं आहे. आता स्त्री हट्ट आणि बाल हट्ट याला कोणी काहीही करू शकत नाही. आणि म्हणून मग राम हरणाची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेले. परंतु हरिण हे कांचन रूप हे राक्षस रूपामध्ये होतं, राक्षस असून तो हरणाच्या रूपामध्ये होता. त्यानं लांब लांब रामाला घेऊन गेला. आणि इकडं सीतामातेच्या रक्षणार्थ लक्ष्मणाला रामाने ठेवलेलं होतं. आणि लांब नेल्यानंतर तरी सुद्धा रामाचा बाण या कांचन मृगाला लागला. परंतु तो जेव्हा खाली पडला मारीच राक्षस, त्यावेळी त्यानं काय केलं, जोरात ओरडला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आणि हे आवाज बरोबर लक्ष्मणाच्या कानामध्ये गेला. आणि आपला भाऊ खरोखरच संकटात आहे. आणि म्हणून सीतामातेला कुटीमध्ये एकटीला ठेवून लक्ष्मण रामाच्या मदतीसाठी गेले. आता लक्ष्मणानं जाताना काय केलं होतं की कुटीबाहेर एक रेष ओढलेली होती आणि सांगितलेलं होतं की माता, ही रेष काही तुम्ही पार करू नका, तुमच्या संरक्षणासाठी आहे. परंतु तेवढ्यात रावण जे होते, रावणानं काय केलं तर गोसाव्याचं रूप घेतलं आणि माई भिक्षा वाढ म्हणून त्या कुटीच्या बाहेर येऊन उभे राहिले. आता भिक्षा वाढ म्हटल्यानंतर कुटीच्या बाहेर आल्यानंतर सीता आली आणि ती भिक्षा वाढायला लागली. आणि तिथून रावणानं सीता मातेला पळवून नेलेला आहे. इथपर्यंतचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. ही गोष्ट रामायणातली तुम्हाला माहीत आहे. परंतु हे सगळं दृश्य कैलास पर्वतावरती बसून शंकर आणि पार्वती पाहत होते. आणि मग पार्वतीला ज्यावेळी मग लक्ष्मण तिकडं गेल्यानंतर रामाला कळलं की सीतामाता एकटीच आहे, म्हणून दोघंही पटकन पळत आपल्या कुटीकडे आले. कुटीकडे आल्यानंतर पाहतात तर सीतामाता कुठंच नाही. सगळीकडे शोधाशोध सुरू झाला. आणि मग मात्र विरहानं खूप दुःख झालं रामाला, सीता सापडत नव्हती. आणि मग रामाच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा येऊ लागले. आणि राम आणि लक्ष्मण सगळ्या जंगलांमध्ये शोधत होते. आणि तेवढ्यात पार्वती शंकरांना कैलास पर्वतावरती हे दृश्य पाहताना म्हणते की काय हो, तुम्ही रामाचा सारखा जप करता आणि तुमचा राम बघा की इकडं तिकडं फिरत डोळ्यातून अश्रू गाळतोय, झाडांना पेड्यांना मिठ्या मारतोय, कुठे सीता आहे म्हणून शोधतोय. त्यावरती शंकरांनी फार छान उत्तर दिलेलं आहे, तू रामाला साधं सुद्धा समजू नकोस, तू पहा आणि काय होतंय ते तुला त्याची प्रचिती येईल. आता सीतामातेला पण गर्व झाला, पार्वतीला पण गर्व झाला. आणि पार्वतीनं आता रामाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. पार्वतीनं सीतामातेचं रूप घेतलं आणि ज्या बाजूने प्रभू राम चालले होते त्याच बाजूनं बरोबर सीतेच्या रूपातील पार्वती बरोबर रामांच्या समोर येऊन उभी राहिली आणि नाद नाद करून हाका मारू लागली. प्रभू रामचंद्र बरोबर समोर आले आणि एकदम त्यांनी सीतामातेचे म्हणजे पार्वतीच्या रूपामध्ये पार्वती असलेली सीतेच्या रूपामध्ये असलेली पार्वती हिचे पाय पकडले आणि म्हटले, माते माझ्यावरती का कोपलीस, तू माझी परीक्षा का घेतलीस अशी. आणि त्यानंतर मग पार्वतीचा गर्वहरण झालं आणि पूर्व रूपामध्ये पार्वती त्या ठिकाणी आलेली आहे. आणि मग ती रामावरती प्रसन्न झाली आणि रामाला सांगितलं की
तू दक्षिणेकडे जा, दक्षिणेकडे गेल्यानंतर तुझ्या काही जे समस्या आहे, तुझे काही सगळे दुःख आहे ते नाहीसं होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा दक्षिणेच्या बाजूला ती पार्वती जी उभी आहे ती त्याच ठिकाणी आज सुद्धा उभी आहे. आणि हीच ती तुळजापूरची भवानी माता. आपल्याला माहिती आहे की स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देणारी अशी ही तुळजापूरची भवानी माता हे एक शक्तिपीठ. यानंतर दुसरं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. देवीच्या 3.5 पीठांपैकी कोल्हापूरची अंबाबाई एक आद्यपीठ आणि अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. अंबाबाईचं जे मंदिर आहे ते भक्कम आहे. तसंच हेमाड पद्धतीनं या मंदिराचं बांधकाम आहे. आता इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल हेमाडपंथी बांधकाम काय आहे, कारण 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील देवीची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे. तिला 4 हात आहेत. या हातामध्ये मातुलिंग, गदा, ढाल, पानपत्र ही आयुधे म्हणजेच शस्त्र या देवीनं हातात घेतलेली आहेत. या देवीची सुद्धा कथा सांगितली जाते की इंद्र आणि महिषासूर यांचं खूप वर्ष युद्ध चाललं होतं. शेवटी इंद्राचा पराभव झाला, महिषासूर स्वर्गाचा राजा झाला. आता शंकरांना हे समजलं, शंकरांना राग आला आणि ते लालीलाल झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अतिदिव्य तेज बाहेर येऊ लागले आणि त्यातून ही देवी प्रकट झाली. सर्व देवांनी तिची प्रार्थना केली, देवीला शस्त्र दिली आणि देवीने भयंकर गर्जना केली आणि महिषासुराशी प्रचंड युद्ध केलं. देवीनं महिषासुराला ठार मारलं. हीच ती महिषासूर मर्दिनी महालक्ष्मी. हिच्या बाबतीमध्ये अजून एक कथा सांगितली जाते या देवीबद्दल की ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासूर, त्याच्या मुलाचे नाव करवीर. या करवीराने काय केलं होतं तर लोकांचा छळ केला होता, मंदिरे मोडून टाकली, ती लोकांवरती खूप अन्याय अत्याचार करत होता आणि शेवटी शंकराने करवीराला ठार मारले. याचे स्मरण म्हणून या नगरीला करवीर नगरी म्हणून ओळखले जाते. आता आपल्या मुलाच्या मृत्यूला महालक्ष्मी जबाबदार आहे असं कोल्हासुराला वाटलं, म्हणून त्यानं पुन्हा देवीशी युद्ध केलं. या युद्धात देवीने कोल्हासुराला ठार मारले आणि त्याच्या इच्छेवरून करवीर नगरीचे नाव कोल्हासूर झाले आणि नंतर पुढे पुढे ते कोल्हापूर झाले आणि हीच ती कोल्हापूरची महालक्ष्मी. कोल्हापूरच्या महालक्ष्मीची अजून एक कथा सांगितली जाते की गरुडाचल नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो आपल्या मुलगी माधवी हिला घेऊन विष्णूंकडे गेला. आता विष्णूंचं वैभव खूप मोठं होतं. सोन्याचा पलंग, त्यावरती मखमली कापड आणि हे सगळं वैभव बघून त्या निरागस माधवीला मोह झाला आणि ती त्यामध्ये विष्णूंच्या शेजारी जाऊन बसली. आता गरुडाचल ती माधवी जी आहे ती तिचं लग्न करायचं होतं, तो वर संशोधन करत होता आणि तिच्याबद्दलची माहिती विष्णूंना सांगत होता. विष्णूंनी सुद्धा मोठं असं भव्य चांगल्या प्रकारे या गरुडाचलाचं स्वागत केलेलं होतं की तो आपल्या वाड्यावरती आलाय म्हणून. आता माधवी पलंगावर बसलेली पाहिल्यानंतर लक्ष्मीला राग आला आणि मग लक्ष्मीनं काय केलं तर या माधवीला शाप दिला की तू अश्वमुखी होशील. आता अश्वमुखी होशील म्हटल्यानंतर गरुडाचल गरीब ब्राह्मण होता, त्याला पण राग आला की आपल्या या मुलीला लक्ष्मीनं उगाचच शाप दिलेला आहे आणि म्हणून त्यानं सुद्धा मग लक्ष्मीला शाप दिला की तू हत्तीण होशील. आणि मग लक्ष्मी जी आहे ती हत्तीण होऊन पृथ्वीवरती आली. मग नंतर तिनं सुद्धा ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवानी तिला या जो शाप दिलेला होता त्यातून मुक्त केलं आणि हीच ती कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणून ओळखली जाते. यानंतर
विद्यार्थी मित्रांनो, आपण हे दुसरं शक्तिपीठ पाहिलेलं आहे. यानंतर तिसरं शक्तिपीठ पाहणार आहोत, माहूरची रेणुका माता. आता माहूर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात डोंगरावर आहे. श्री दत्तात्रेयांचं निद्रास्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. देवी रेणुका माता भगवान परशुरामांची माता. महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक पीठ म्हणजे माहूरगडची रेणुका माता. इक्ष्वाकू वंशात रेणू नावाचा एक राजा होता. राजाला अपत्य नव्हतं, मुलबाळ नव्हतं, म्हणून त्यानं खूप तपश्चर्या केली. त्यानं एक यज्ञ केला. देव राजावर प्रसन्न झाला. त्या यज्ञातून एक मुलगी वर आली आणि ही देवाचीच कृपा. आणि म्हणून या रेणू राजाला खूप आनंद झाला आणि रेणू राजाची मुलगी म्हणून त्यानं तिचं नाव रेणुका ठेवलं. रेणुका हळूहळू मोठी झाली, लग्नाला आली आणि मग तिचं वर संशोधन सुरू झालं. स्वयंवर पूर्वी असायचं, राजे बोलवले जायचे आणि या राजांबरोबर जमदग्नी ऋषी सुद्धा आलेले होते. मग रेणुकेनं काय केलं तर जमदग्नी ऋषींच्या गळ्यामध्ये वरमाळा घातली आणि वरमाला घातल्यानंतर मग रेणू राजानं मोठ्या थाटामाटानं रेणुकेचं आणि जमदग्नींचं लग्न लावून दिलं. आणि त्यानंतर माता रेणुका ही जमदग्नींच्या आश्रमामध्ये राहायला आली. हळूहळू खूप वर्ष झाली. रेणुका आणि जमदग्नी यांना 5 पुत्र झाले आणि त्यातीलच हा सगळ्यात धाकटा मुलगा म्हणजे परशुराम. परशुराम जंगलांमध्ये तपश्चर्या करण्यासाठी मोठा झाल्यावर गेला. परंतु इथे एक कथा घडली की एके दिवशी कार्तवीर्य नावाचा राजा या शिकारीला आला होता जंगलामध्ये आणि फिरत फिरत या जमदग्नींच्या आश्रमामध्ये आला. आणि जमदग्नींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर जमदग्नींनी खूप मोठं स्वागत केलं, खूप चांगला पाहुणचार केला. आणि राजा तिथं पाहिलं त्यानं आश्रमामध्ये की इतकं सगळं आश्रम असून सुद्धा जमदग्नी इतकी कशी काय व्यवस्था चोख ठेवतायत. आणि मग जमदग्नींच्या ऋषीमध्ये लक्षात आलं ऋषींच्या की काही नाही, की या आश्रमाचं वैभव जे आहे ते ही कामधेनू गाय आहे. आता कामधेनू गाय म्हणजे ही स्वर्गाची गाय. आता कामधेनू म्हणजे काय तर आपण जी इच्छा व्यक्त करू ती पूर्ण करते. आता कार्तवीर्य राजा हा चतुर हुशार योद्धा असला तरी तो फार दुष्ट होता. त्यानं बरोबर जमदग्नींना कामधेनूची मागणी केली. जमदग्नींनी नकार दिला आणि मग मात्र त्यानं तिथं युद्ध केलं आश्रमामध्ये. जमदग्नींना ठार मारलं. रेणुका जखमी झाली आणि जोरजोरात ती आपल्या परशुरामाला हाका मारायला लागली की रामा धाव, रामा धाव. आणि मग अंतर्मनाने परशुरामाला वाटलं की आपल्या आईवर काहीतरी संकट ओढावलेलं आहे आणि म्हणून परशुरामाने आश्रमाकडे प्रस्थान केलं. आश्रमामध्ये आल्यानंतर त्यानं पाहिलं की आपले वडील मृत्युमुखी पडलेले आहेत आणि आई जखमी आहे. मग रेणुकेच्या सांगण्यावरून त्यांनी एक कावड घ्यायला लावली. एका कावडीमध्ये एका बाजूला जमदग्नींचं प्रेत ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला रेणुकेला बसवलं. आणि रेणुका मातेनं परशुरामाला सांगितलं, जोपर्यंत आकाशवाणी होत नाही तोपर्यंत तू चालत राहा. आणि मग परशुराम माहूर गडावर गेला. तिथं आकाशवाणी झाली आणि त्या ठिकाणी मग परशुरामानं कावड खाली ठेवली आणि श्री दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या पित्याला अग्नी दिला आणि त्या अग्नीमध्ये रेणुका माता सती गेली. इकडे दुःखामध्ये परशुराम परत आश्रमामध्ये आला. आश्रमामध्ये आल्यानंतर मात्र तो आईचा खूप लाडका होता. आईबद्दल त्याला खूप प्रेम होतं आणि तो काही आईविना राहू शकत नव्हता. आणि म्हणून तो परत माहूर गडाकडे गेला की जिथं आपल्या पित्याला अग्नी दिलेलं होतं आणि जिथं आपली माता सती गेलेली होती.
आणि त्यानं तिथं जोरात आई आई म्हणून हाका मारायला सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, की तिथं राखेतून कमरे एवढी देवी वरती आली आणि हीच ती माहूरगडची रेणुका माता. चेहरा उग्र आहे, लाल आहे आणि या देवीच्या दर्शनाने पापाचा नाश होतो आणि भक्तांची इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं. आपण 3.5 शक्तिपीठ पाहणार आहोत. यामध्ये 3 शक्तिपीठ पाहून झालेली आहेत. चौथं जे आहे ते अर्धपीठ आहे, ते म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. देवीच्या 3.5 पीठांपैकी अर्धपीठ नाशिक येथील कळवण तालुक्यात सप्तशृंग डोंगरावर आहे. आता सप्तशृंगीचा डोंगर म्हणजे काय, तर याला 7 शिखरं आहेत आणि म्हणून याला म्हटलं जातं सप्तशृंगीचा डोंगर. देवीची मूर्ती जी आहे ती दगडात कोरलेली असून ती भव्य उग्र आहे आणि तिला 18 हात आहेत. या देवीची कथा अशी सांगितली जाते की स्वर्गावरती संकट आलेलं होतं. भीमासूर नावाचा राक्षस खूप दुष्ट होता आणि त्यानं इंद्राचं राज्य घेतलं होतं. तो कोणाचंच ऐकेना. देव सुद्धा सैरावैरा धावू लागले, देवांना सुद्धा तो ऐकेना. शेवटी सर्व देव सप्तशृंगी गडावर आले आणि त्यांनी देवीला आपलं संकट सांगितलं. देवीला देवांची दया आली. तिनं स्वर्गात जाऊन भीमासुराबरोबर घनघोर युद्ध केलं आणि या युद्धामध्ये त्या भीमासुराला देवीनं ठार मारलं. स्वर्गावरचं संकट गेलं आणि वरून स्वर्गामधून देव पुन्हा स्वर्गात गेले आणि स्वर्गामधून देवांनी या देवीवरती पुष्पवृष्टी केली. देवी पुन्हा गडावर आली आणि ती आजपर्यंत तिथंच राहिलेली आहे. अशी ही वणीची सप्तशृंगी देवता. या 3.5 शक्तिपीठांचं महत्त्व या नवरात्रीमध्ये असतं. 9 देवींच्या रूपांची आपण पूजा करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे 9 दिवस आपण नवरात्र साजरी करतो, परंतु 10वा दिवस हा विजयादशमीचा असतो, म्हणजेच दसरा. आता याची ही एक खूप सुंदर कथा आहे की आम्ही राक्षसांची नावं विचारणार आहे मध्ये आधी, त्यामुळं लक्ष द्यायचं. दुर्गासूर नावाचा राक्षस होता. त्याला असं वाटायचं की आपल्याकडे अधिक सत्ता, सर्व राज्य असावीत आणि मीच एकटा राजा असावा आणि म्हणून त्यानं खूप तपश्चर्या करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून या दुर्गासुरानं ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव इतके प्रसन्न झाले की त्यांनी एकाच्या ऐवजी 2 वर या दुर्गासुराला देऊन टाकले. पहिला वर दिला की तू त्रैलोक्याचा स्वामी होशील आणि दुसरा वर दिला की या त्रिभुवनामध्ये तुला जिंकू शकेल अशी पुरुष व्यक्ती नसेल. मग काय, दुर्गासुराला स्वर्ग 2च बोटं उरला. त्यानं सर्व राज्य जिंकून घेतले आणि तरी सुद्धा त्याचं मन काही शांत नव्हतं, समाधानी नव्हतं. त्याला असं वाटलं शेवटी की इंद्रासन मिळवावं आणि या दृष्टीनं त्यानं प्रयत्न केले. भरपूर फौजफाटा जमवला आणि राक्षसांचे सेनापती म्हणून त्यानं शुक्राचार्यांना नेमलं. आता हे शुक्राचार्य जे होते ते राक्षसांचे गुरु होते. बघा, लक्षात ठेवा की या शुक्राचार्यांना संजीवनीची विद्या प्राप्त होती. आता देवांना हे कळलं. देवांनी सुद्धा युद्धाची जय्यत तयारी सुरू केली आणि देवांचे गुरु ब्रह्मदेव हे आणि देवांच्याकडे दिग्गज योद्धे होते. चंद्र, वरुण, सूर्य आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेवाने काय केलं होतं, द्रोणगिरी पर्वतावरून संजीवनी वल्लरी म्हणजे वनस्पती आणलेली होती. बघा, ब्रह्मदेवाने काय आणली होती, संजीवनी वनस्पती. आणि शुक्राचार्याला काय प्राप्त होतं, संजीवनी विद्या. आता या दोन्हीकडे युद्ध चालू झालं घनघोर, देवांचं आणि राक्षसाचं, दुर्गासुराचं आणि
राक्षसाचं जोरदार युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये राक्षस मृत्युमुखी पडत होते, परंतु शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त होती, त्यामुळे ते त्या विद्येने मृत झालेल्या राक्षसांना जिवंत करत होते. आणि इकडं ब्रह्मदेवांनी द्रोणगिरी पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणली होती, त्याच्या साह्याने देव जे मृत्युमुखी पडत होते त्यांना जिवंत करण्याचं काम हे ब्रह्मदेव करत होते. त्यामुळे दोन्हीकडचं सैन्य संपतच नव्हतं. जैसे थे म्हणजे जशीच्या तसं सैन्य होतं. युद्ध तर जोरदार चाललं होतं. आता राक्षसांना प्रश्न पडला की आता काय करावं. पण राक्षसांनी काय केलं तर ब्रह्मदेवांना बंदी केलं आणि बांधून ठेवलं, कोंडून ठेवलं. आता इकडं देव जे होते ते मृत्युमुखी पडत होते, देवांची संख्या कमी व्हायला लागली. इंद्राला हे समजलं की दुर्गासुरानं प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना बंदी बनवलेलं आहे, त्यामुळे इंद्राचं अवसान घडलं. सर्व देव मृत्युमुखी पडत होते, देवांची संख्या कमी झाली आणि दुर्गासुरानं देवांचा दारुण पराभव केला. आणि मग आता शंकरांना प्रश्न पडला की आता ब्रह्मदेवांनी तर या दुर्गासुराला फार मोठा वर दिलेला होता, आता काय करायचं. आणि मग कारण कोणी पुरुष त्याला मारू शकत नव्हता, मग शंकरांनी ही कामगिरी पार्वतीला सोपवली. पार्वती तयार झाली आणि तिनं या कामगिरीसाठी विजया हे नाव धारण केलं. पार्वतीनं स्त्रियांची फौज तयार केली. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की स्वातंत्र्य युद्धाच्या लढ्यामध्ये आझाद हिंद सेनेची महिलांची सुद्धा पलटण होती. त्याच पद्धतीनं या विजयानं सुद्धा मोठी स्त्रियांची फौज तयार केली. या भैरवी, योगिनी, महामाया, चामुंडा या होत्या. आता राक्षसांना ठार मारत होत्या, पण शुक्राचार्य त्यांना जिवंत करत होते. हे पाहून या महिलांच्या फौजेमधील, स्त्रियांच्या फौजेमधील एक कोटा राक्षसी स्त्री पुढे आली आणि तिनं शुक्राचार्यांना बंदी केलं. त्यामुळं राक्षस आता मृत पाहू लागले, ते काही जिवंत होत नव्हते. आणि नाईलाजास्तव या राक्षसाला देवीच्या पुढे दुर्गासुराला युद्धासाठी यावं लागलं. आता दुर्गासुराला युद्धासाठी पुढे यावं लागलं आणि विजयाला म्हणजे पार्वतीला हेच पाहिजे होतं. दुर्गासूर युद्धासाठी पुढे आला. आता दुर्गासूर खूप मोठा योद्धा होता, परंतु अतिशय दुष्ट वृत्तीचा होता. दुर्गासुराला विजयाने ठार मारले आणि शत्रू पक्षाचा निपात केला. हे युद्ध 9 दिवस होते. दुर्गासुरावर विजयाने अश्विन शुद्ध दशमीला विजय मिळवला, म्हणून या दिवसाला विजयादशमी असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये घट बसवतात आणि या घटामध्ये धान्य पेरतात. ते धान्य 9 दिवसामध्ये हळूहळू वर येतं, चांगलं उगवतं, वाढतं सुद्धा. आणि पूर्वीच्या काळी लोक काय करायचे तर हे धान्य उगवलेलं देवाला नेऊन व्हायचे आणि एकामेकांना सोनं म्हणून द्यायचे. आणि त्याचबरोबर भाताच्या लोंब्या शुभ संकेत म्हणून सणांना दारावरती यांची तोरणं बांधली जायची. आता या तेव्हापासून सोनं लुटण्याची प्रथा, म्हणजे आपण एकमेकांना सोनं देतो ना, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं मोठी माणसं आपल्याला म्हणतात. तर याची एक कथा आहे की खूप वर्षापासून पूर्वी पैठण शहरामध्ये देवदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगा होता आणि त्याचं नाव होतं कौत्स्य. आता कौत्स्यला शिक्षण द्यायचं होतं. देवदत्ताला वाटत होतं की आपल्या मुलानं शिकावं, मोठं व्हावं, आणि म्हणून वरतंतूंच्या आश्रमामध्ये या कौत्स्यला पाठवलं. आणि पूर्वी गुरुकुल पद्धत होती, म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय घरी परत यायचं नाही, आश्रमामध्येच राहायचं अशी पद्धत होती.
आणि विशेष म्हणजे श्रीमंत गरीब भेदभाव या आश्रमामध्ये केला जात नव्हता. आणि गुरुदक्षिणा म्हणून काही शिष्य आपल्या गुरूंना देत होते. कौत्स्याच्या सुद्धा मनात आलं की आपण आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी, परंतु तो एक गरीब ब्राह्मणाचा पुत्र होता. परंतु कौत्सना आपल्या गुरूंना विचारलं की गुरुवर्य, मी आपणाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. आता वरतंतूंना त्याची परिस्थिती माहीत होती, त्यामुळं वरतंतू ऋषी त्याला टाळत होते, पण तरी सुद्धा तो काही ऐकेना. शेवटी गुरूंनी त्याला गुरुदक्षिणा सांगितली आणि एक अट घातली की गुरुदक्षिणा काय मागितली तर मी तुला 14 विद्या दिलेल्या आहेत, तर एका विद्येसाठी 1 कोटी, असे 14 विद्यांसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा तू मला आणून द्यायच्या. पण एक अट की एकाच व्यक्तीकडून या सुवर्णमुद्रा आणायच्या, सगळीकडून गोळा करायच्या नाही. आणि मग कौत्सला आपल्या गुरूंनी गुरुदक्षिणा घेणार म्हटल्यानंतर खूप आनंद झाला. तो सरळ रघुराजाकडे गेला. अयोध्येमध्ये रघुराजाने ऋषी म्हणून त्याचं स्वागत केलं. रघुराजा शूर, वीर, दानशूर होता आणि मुनिवर म्हणून रघुराजाने त्या कौत्साचे पाय धुतले, त्याचं स्वागत केलं. बघा, केवढे राजा असून सुद्धा ऋषींचे पाय धुतले. केवढी महानता आणि केवढा मोठेपणा, केवढी नम्रता या पूर्वीच्या काळी राजांकडे होती. आणि त्यांनी कौत्साने आपली जी इच्छा होती ती रघुराजांना बोलून दाखवली की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. आता रघुराजांना सांगितलं की मी आत्ताच विश्वजित यज्ञ केला आणि त्यामुळे माझी तिजोरीचा खडखडाट झालेला आहे. माझी तिजोरी सगळी संपलेली आहे, माझ्या तिजोरीमध्ये काहीच नाही. परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला नाराज करणार नाही, मला 3 दिवसांचा अवधी द्या. आता या अवधीमध्ये रघुराजानं इंद्रावर स्वारी करण्याचं ठरवलं आणि त्याची तयारी सुरू केली युद्धाची. ही गोष्ट इंद्राला समजली. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. इंद्र डायरेक्ट कुबेराकडे गेले. कुबेरांना घेतलं आणि अयोध्येच्या वरती आले आणि कुबेरांना सांगितलं अयोध्येच्या बाहेर आपट्याची आणि शमीची झाडं होती, त्या झाडांवरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करायला सांगितला आणि सुवर्ण मुद्रांचा वर्षाव सुरू झाला. आणि नंतर मग खूप असा मोठा सुवर्ण मुद्रांचा पाऊसच त्या ठिकाणी कुबेराने पाडला. आणि रघुराजानं कौत्साला सांगितलं तुला जेवढ्या सुवर्ण मुद्रा पाहिजे तेवढ्या तू घेऊन जा. परंतु हे पूर्वीचे ऋषी आणि पूर्वीचे राजे होते, आपल्या तत्वाशी एकनिष्ठ. कौत्सला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे होत्या, तेवढ्याच त्यानं घेतल्या आणि तो म्हणला आता मला एवढ्याच हव्यात, मला बाकीच्या नकोत. आता रघुराजा हा दानशूर होता, एकदा दिलेलं दान घेणार नव्हता. आणि मग आता एवढा पाऊस या अयोध्येच्या बाहेर सुवर्ण मुद्रांचा पडलेला आहे, मग काय करायचं असा प्रश्न पडला. आणि मग अयोध्या नगरीमध्ये सर्व जे जनलोक होते त्यांना जाऊन सांगितलं लोकांना की बाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडावरती सुवर्ण मुद्रा आहे, ज्याला जेवढ्या पाहिजेत त्याने घेऊन या. ते काही कलियुगातले आधुनिक युगातले लोक नव्हते. गरजेनुसार त्यांनी त्या सुवर्ण मुद्रा आणल्या. आणि तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो ही आपट्याच्या पानांचं आणि शमीच्या झाडांचं हे महत्त्व या दसऱ्या दिवशी आहे. अजून एक या शमीच्या झाडांमध्ये पांडव अज्ञातवासात असताना शमीच्या झाडाच्या डोलीमध्ये त्यांनी आयुध ठेवली होती, म्हणजे शस्त्र, की आपल्याला जर शस्त्रावरून कुणी ओळखू नये आणि जर ओळखलं तर पुन्हा एका वर्षाचा अज्ञातवास वाढणार होता. आणि म्हणून मग
त्यांनी याच दिवशी ही आयुध शस्त्र बाहेर काढली आणि त्यांनी पूजा केलेली आहे. आणि म्हणून या आपट्याच्या आणि शमीच्या झाडांचं महत्त्व या दसऱ्याला आहे. त्याचबरोबर याचं आयुर्वेदिक महत्त्व आहे की विद्यार्थी मित्रांनो, पुराणामध्ये जसे राक्षस होते तसे राक्षसांचा संहार करण्यासाठी देवांना सुद्धा देवीचं सहाय्य घ्यावं लागलं आणि देवांनी सुद्धा देवीवरती पुष्पवृष्टी करत होत्या, त्यांचा सन्मान करत होते, आदिशक्तीचा आदिमायेचा जय जयकार करत होते. तसेच आत्ताच्या सुद्धा आधुनिक युगामध्ये मनुष्य रूपामध्ये राक्षस वृत्ती आढळून येते. स्त्रियांवर अन्याय अत्याचार करतात, परंतु राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी कायद्यानं स्त्रियांना संरक्षण दिलेलं आहे आणि स्त्रियांचं सक्षमीकरण केलेलं आहे. त्यामुळे न घाबरता येणाऱ्या परिस्थितीला ताकदीनं या विद्यार्थिनींनी लढा दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर बघा की कायद्यानं कोणकोणतं संरक्षण दिलेलं आहे आपल्याला, तर सती, हुंडा यासारख्या दुष्ट चालीरीतीवरती बंदी घालण्यात आली. स्त्रियांना घटस्फोटाचा पोटगीचा अधिकार दिला, मालमत्तेचा कायदेशीर वाटा, समान वाटा, कामाच्या ठिकाणी संरक्षण, अन्याय अत्याचार विरोधी कायदा, रोजगाराच्या समान संधी आणि 73 आणि 74व्या संविधानामध्ये घटना दुरुस्तीनुसार स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्यामुळे निर्भय संकटांचा सामना निर्भयपणे करायचा आहे, रडत बसायचं नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्त्री शक्तीचा सन्मान करा, आदराने वागवा, कारण देवादी देवांना सुद्धा स्त्रियांचं सहाय्य घ्यावं लागलेलं आहे. आपल्या घरामध्ये असतील माता भगिनी, यांच्याशी आदराने वागा. तुम्ही आम्ही तर साधी माणसी आहोत. स्त्रिया दुर्बल नाहीत तर सहनशील आहेत. त्यांना सन्मानाने वागणूक द्या, नम्रपणे बोला. त्याचबरोबर देवींजवळ आपण आजच्या दिवशी देवीजवळ मागणे मागूया की तुम्ही सर्व आजचे विद्यार्थी जे आहात ते भारताचं भविष्य आहे. त्यांना आदर्श, सुजाण आणि चारित्र्यवान नागरिक बनवण्यासाठी हे माते तुझा आशीर्वाद असू दे आणि तू सतत आमच्या या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहा. विद्यार्थी मित्रांनो, आदर्श व्यक्तिमत्व याची व्याख्या करताना बाबा बोरकर म्हणतात की देखणीती जीवने, म्हणजे आदर्श कोणासारखे असावे, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श असावे, लोकमान्य टिळकांसारखे आदर्श असावेत. आणि चारित्र्यवान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी सांगतात की नवनिर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण करना न भूले. म्हणून इतकी सगळी झाल्यानंतर आपण आता नक्कीच देवीला आवाहन करूया. आपण मागणं मागितलंय, बरोबर आहे ना? अंबा माता की जोरात आवाज येत नाही काय नाही. दुर्गा माता की, सरस्वती माता की. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.